आणि परराष्ट्राची सिद्धी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेमेस तुडवतील. And Jerusalem shall be trodden down of the Gentiles until the time of Gentiles be fulfilled. लूक 21 अध्याय 24 वचन. Luke chapter 21 verses 24. सध्याचे यरूशलेम हे मूर्तीपूजेचे व परधर्मीयाचे दास्यपणाचे ठिकाण आहे. The present day Jerusalem is a place of idol worship and slavery pagan. शलमोन राजा व अहाब राजाच्या काळामध्ये ज्या आज यरूशलेम मध्ये मूर्तीपूजा करत आहे, As in the days of King Solomon and King Ahab, Jerusalem today worshipping idols. त्या काळामध्ये ज्याप्रमाणे तम्मूज किंवा बाल अथवा सूर्यदेवाची At the time as it were the worship of Tammuz or Baal or the son of God. आणि अशुरी इस्तार किंवा आकाश राणी सिमेरामिस अथवा अष्टोरोत देवीची पूजा ही फार मोठ्या प्रमाणात करीत आहे. And the Assyrian or heaven queen Semiramis or Ashtoreth gods was being very large way. त्या काळामध्ये यरूशलेम अमंगळ कृत्याने भरून गेलेली होती. At that time Jerusalem was filled with uncleanly deeds. यरूशलेम राजाने केलेल्या अष्टोरोत देवीची पूजा, idol worship by King Solomon. शलमोनने कोमोश व मलेक देवाची केलेली पूजा, and the god Chemosh and Molech. अहाब राजाने अहाब व इस्रायल यांनी इस्रायल मध्ये केलेली मूर्ती पूजा, Ahab and Jezebel idolatry in Israel. अहाब राजाच्या कारकिर्दीमध्ये बाल देवत, the god of Baal during the region of King Ahab. आकाश राणी व सेमरामिस अशोरा देवी, heaven queen Semiramis and Assyrian goddess. जुन्या करारातील इर्मया व एचकेल संदेशाच्या वचनाची पुनरावृत्ती आता पुन्हा होत असल्याचे पाहावयास मिळते. We are now seeing the rearrangement of Old Testament prophet Jeremiah and Ezekiel. ही वचने आपण पाहणार आहोत. We will look at those verses. यहूदाच्या नगरात व यरूशलेमेच्या आळ्यामध्ये तू जे करत आहे ते तू पाहत नाहीस काय? See the do not what they do in the cities of Judah and the street of Jerusalem. मला संताप आणावा म्हणून आकाशाच्या राणीसाठी पोळ्या करायला आणि इतर देवाचे पेय उतळायला मुले लाकडे गोळा करतात व बाप विस्तव पेटवतात व बायका पीठ मळतात. The children gather wood and the father kindle the fire and the women knead their dough to make cake to queen of heaven and to pour out drink offering unto our other god that they may provoke me to anger. यावे अदोन म्हणतो ते मला संताप आणतात काय? Do they provoke me to anger? ते आपल्या मुखास लाज आणावी म्हणून आपणास चेतवतात की नाही? Say the Yahweh Adon, do they not provoke themselves to confusion of their own faces? इर्मया 7 अध्याय 17 ते 19 वचन. Jeremiah chapter 7 verses 17 to 20 says. आकाश राणीला जुन्या कराराच्या काळामध्ये सिमरामिस असे म्हणत होते. The queen of heaven was called Semiramis in the Old Testament. इसवी सनामध्ये आकाश राणीला म्हणजे सिमरामिसला आता मरिया जे येशुआ मसीहाची आई होती तिला म्हटले जात आहे. Now in the Christian era, the queen of heaven, that is Semiramis, is now called Mary, who was the mother of Yeshua the Messiah. जुने नाव आकाश राणी व तम्मूज, नवीन नाव मरिया व येशुआ. Old name Heaven Queen and Tammuz, new name Mary and Yeshua. जुने नाव आकाश राणी व तम्मूज व निम्रोद, नवीन नाव मरिया व योसेफ, मरिया येशुआ व योसेफ. Old name Heaven Queen and Tammuz and Nimrod, new name Mary and Yeshua and Joseph. मग त्याने यावे अदोनाईच्या दाराच्या उत्तरेकडे प्रवेशद्वाराजवळ आम्हाला आणले. तो पहा तेथे तमुजाकरिता स्त्रिया रडत बसल्या होत्या. Then he brought me to the door of the gate of Yahweh Adon's house, which was towards the north, and behold, there at woman weeping the Tammuz. नंतर त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, हे तू पाहिले आहे काय? आणखी फार म्हणजे तू याहून अधिक मोठी अमंगळ कर्मे पाहशील. Then said he unto me, hast thou seen this, O son of man? Turn thee yet again, and thou shalt see greater abomination than this. मग त्याने मला यावे अदोनाईच्या घराच्या आतल्या अंगणात आणले. तो पहा, यावे अदोनाईच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ द्वार मंडपाच्या वेदीच्या मध्ये सुमारे 25 जण उभे होते. ते त्यांच्या पाठी यावे अदोनाईच्या मंदिराकडे होत्या व त्यांचे तोंड पूर्वेकडे होते आणि ते पूर्वेकडे सूर्याची पूजा करीत होते.
And he brought me into the inner court of Yahweh Adon's house, and behold, at the door of temple of Yahweh Adon, between the porch and altar, were about 25 men, with their backs towards the temple of Yahweh Adon, and their faces towards the east, and they worship the son of towards the east. तेव्हा तो मला म्हणाला, मनुष्याच्या मुला, तू हे पाहिले आहे काय? ते इथे जी अमंग कर्मे करीत आहेत ती यहूद्याच्या घराण्याला हलकी गोष्ट वाटते काय? कारण त्यांनी देश जुलमाने भरलेला आहे आणि मला राग आणला. ते पुन्हा फिरले आहेत आणि पहा ते आपल्या नाकाला फांदी लावतात. Then he said unto me, Hast thou seen this, O son of man? Is it light thing to the house of Judah that he commit the abomination which they commit here? For they have filled the land of violence, and have written provoke me to anger, and they put the branches of their nose. एस्केल 8 अध्याय 14 ते 18 वचनामध्ये Ezekiel chapter 8 verses 14 to 18 says, यरुशलेम मध्ये परराष्ट्रीय ख्रिस्ती चर्चेसने व मुस्लिमांनी सत्तेच्या जोरावर व अतिक्रमण करून यरुशलेम मध्ये अनेक ठिकाणी अवाढव्य चर्चेस मस्जिद बांधल्या. In Jerusalem, Gentile Christian churches and Muslim by force of power and encroachment built hugely churches and mosques in many places in Jerusalem. यरुशलेम मध्ये अनेक चर्चेस आहेत. त्यापैकी काही मुख्य चर्चेस मध्ये चर्च ऑफ द होली सप्लियर. There are many churches in Jerusalem. Some of the major churches include the Church of Holy Sepulchre, Church of the Assumption आणि चर्च ऑफ द सेंट जेम्स यांचा समावेश आहे. The Church of the Assumption and the Church of Saint James are included. जवळजवळ सर्व प्रमुख ख्रिश्चन पंथ यरुशलेम मध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपस्थित आहे. Almost all major Christian denominations have a presence in Jerusalem in some form or another. यामध्ये रोमन कॅथलिक व ग्रीक ऑर्थोडॉक्स आणि सिरियन ऑर्थोडॉक्स. In this Roman Catholic and Greek Orthodox and Syrian Orthodox व अँग्लिकन व इतर डायसेस चर्चेस चे चर्चेस असल्याचे पाहास मिळतात. And Anglican and other churches of Dyson are seen in the Church of Acts. सुरुवातीस यरुशलेम मधील चर्चेसचे फोटो पाहूया. First, let's look at the photograph of the churches. यामध्ये काही बाहेरील दृश्य आहे, Some of their exterior view, तर काही चर्चा आतील दृश्य आहे. while other are in interior view of churches. यामध्ये मूर्ती पूजा सारख्या अनेक प्रतिमा त्याच्या पूजा केली जात आहे. It contain many images similar to idol worship and their worship. बेथलेम शहरातील पश्चिम तट व येशुवा मसीहाचे जन्मस्थान हे रोमन कॅथलिकने बांधलेले चर्च. बेथलेम चर्चच्या मंदिराचा आतील भागाचे दृश्य. यरुशलेम मधील मरियाच्या चर्चेस मधील आतील भाग. गुलगुथा टेकडीवरील येशुवा मसीहाला खिळलेल्या जागेवर रोमने चर्च बांधले. यरुशलेम मधील ख्रिस्ती धर्मीय इस्रायलाच्या निर्बंधकाच्या दरम्यान असलेले चर्च. यरुशलेम मधील चर्चचे मदन प्रकल्प. इस्रायलामधील अनिर्मिती प्रकाश मंडळी आहे. येशू मसीहाचे कबर व त्या ठिकाणी रोमने बांधलेले चर्च. यरुशलेम कबरेवरील सेपुलचे दी होली चर्च. पुढे आपण जे काय की त्याचप्रमाणे मुस्लिम देखील अल ऑक्स मस्जिद व अल जिझा मस्जिद आणि पाषाणाचा गोल घुमट मस्जिद आणि मुस्लिम अब्राहमची मस्जिद. Similarly, Muslim also built Al-Aqsa Mosque and Al-Jazeera Mosque and Dome of Rock Mosque and Muslim Abraham Mosque and Umar Mosque in the way of many hugely mosques have been built. आता मुस्लिमांनी बांधलेल्या ज्या मशिदी आहेत त्याचे फोटो आपण पाहूया. Now let's look at the photograph of mosques built by the Muslims. यरुशलेम मधील अल ऑक्स मस्जिद. यरुशलेम मधील इतिहासामधील अल जिझा मस्जिद. यरुशलेम मधील पाषाणाचा गोल घुमट मस्जिद.
इस्रायल मधील मुस्लिम अब्राहमाची मस्जिद, येरुशलेम मधील उमर मशीद, येरुशलेम मधील अल अक्स मस्जिद, या सर्व मस्जिद आपण पाहिलेल्या आहेत. प्रमुख चर्चेस, मेजर चर्चेस, चर्च ऑफ द होली सेपलेअर हे चर्च ख्रिश्चन धर्मातील सर्वात पवित्र स्थळापैकी एक आहे. Church of Holy Sepulchre, this church is one of the holiest site in Christianity Israel. Tourist it's where Yeshua the Messiah was crucified and buried. तात्पुरते ग्रह धरलेले चर्चेस, जे हे चर्च जैतुनाच्या पर्वताच्या पायथ्याशी आहे, तेथे वर्जिन मरियेचे कबर असे मानले जाते. Church of Assumption, this is the church located at the foot of the Mount Olive, where the Virgin Mary is believed to be buried, and Britannica. सेंट जोसेफ चर्चेस हे अर्मेनिया अपोस्टिकल चर्च ऑर्थोडॉक्स विकीचे एक प्रमुख चर्च आहे. Church of Saint James, this is an Armenian apostolic church, a major church of Orthodox. सेंट डेमेस्टियोचे चर्च हे एक मठवासी असे चर्च असून हे ऑर्थोडॉक्स विकीत आहे. Church of Saint Demetrius, this is the monastic church and it is a form of other Orthodox. सेंट थेक्लो चर्च हे एक मठवासी चर्च असून ते ऑर्थोडॉक्स विक्लिक आहे. Church of Saint Thekla, this is the monastic church and it is from the Orthodox. सेंट जॉर्ज दे हुतात्मा कॅथोड्रल चर्च हे येरुशलेम आणि मुख्य पूर्वेतील एपिस्कोप चर्चचे एक कॅथेड्रल एग्निकल कम्युनिटी चर्च आहे. Saint George Martyr Cathedral Church, it is the Cathedral Anglican Church of Episcopal Church of Jerusalem and Middle East Anglican Communion. अर्मोनियम कॅथोड्रल हे अर्मोनियम अपोस्टिकल चर्च ऑर्थोडॉक्स विक्लिक कॅथेड्रल आहे. Armenian Cathedral, this is the Cathedral of Armenian Apostolic Church of Orthodox. इतर संप्रदाय, other denominations. येरुशलेम मध्ये रोमन कॅथलिक व ग्रीक ऑर्थोडॉक्स व पॅट्रिओक्रेट अर्मेनियन व पॅट्रिओक्रेट इथिओपियन आणि कॉप्टिक सिरियन ऑर्थोडॉक्स चर्चेस आहे. In Jerusalem, Roman Catholic and Greek Orthodox and Patriarchic Armenian and Patriarchic Ethiopian and Coptic Syrian Orthodox Church. Thus, there are churches are various denominations. अशा प्रकारे विविध संप्रदायाचे चर्चेस आहेत. पूर्व काळातील त्यांची रूढी व संप्रदायानुसार those who follow their Asian custom and tradition. ओरिएंटल चर्चेस, रोमन कॅथलिक चर्चेस, प्रोटेस्टंट चर्चेस हे देखील उपस्थित आहेत. Oriental churches, Roman Catholic churches and Protestant churches also present and Britannica. येरुशलेम मधील एपिस्कोप चर्चेस हे देखील येरुशलेमच्या मध्य व पूर्व विभागामध्ये असल्याचे पाहावयास मिळते. In Jerusalem, Episcopal Church are also found in the district of Central and Eastern Jerusalem. इस्रायल लोकांकरिता प्रार्थना करिता राहिलेली लहानशी जागा, a small space left for prayer for people of Israel. येरुशलेम मधील वेस्टर्न चर्च जवळ शिल्लक असलेले लहानशे जागेमधील इस्रायल लोक प्रार्थना करीत आहेत. Near the western wall in Jerusalem, in the small space that remain, Israeli pray. अनेक ख्रिस्ती चर्चेस हे मूर्तिपूजक असल्याचे स्पष्ट पाहास मिळतात. Many Christian churches are clearly idolatry. How are all these churches and their branches? हे सर्व चर्चेस व त्यांच्या शाखा कशा प्रकारे आहेत हे आपणास त्यांच्या बाबतीत असलेली सत्यता हे आमचे व्हिडिओ सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी त्यात भाग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा यामध्ये त्या बाबतीत सत्य माहिती मिळू शकते. This is the truth about them. This is our video. This is mysterious of saying Satan. In this part 1, 2, 3, 4, one can get true information of this matter. येशू मसीहाने हे ह्या काळातील भविष्यवचने इसवी सन 26 ते 30 च्या दरम्यान केलेले होते. Yeshua Messiah made these prophecies for this time between the year 26 and 30 AD.
लूक हा त्याच्या शुभवर्तमानात 21वा अध्याय 24व्या वचनामध्ये तो स्पष्ट दाखवत आहे. Luke make this clear in the gospel in the 21 and 24th in words, and Jerusalem shall be trodden down of the Gentiles until the time of Gentiles be fulfilled. आणि परराष्ट्राची सिद्धी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेत तुडतील. जितके परराष्ट्रीय मुस्लिम व नामधारी ख्रिस्ती लोक यरुशलेममध्ये आहे, As many Muslims and nominal Christians from abroad came to Jerusalem, ते सर्व मूळ मूर्तीपूजक संप्रदाय व विधी त्यांचे परंपरेने चालणारे हे लोक असे होते. they were all people who followed the original idolatry, sects, rituals and tradition, as it is the same now as well. व आता देखील सध्या देखील ते तसे त्याप्रमाणे तसेच आहे. ह्या परराष्ट्रीयामध्ये रोमन, ग्रीक, इंग्लंड, सिरियन, आफ्रिकन, युरोप खंडातील रोमन संप्रदायाप्रमाणे चालणारे सर्व होते. The Gentiles include Roman, Greek, England, Syrian, African and all those who followed the Roman religion on the European continent. त्याचप्रमाणे अरबस्तान, इराण, इराक, तुर्कस्तान व इतर देशातील मुस्लिम यरुशलेम मध्ये स्थायिक झाले. Similarly, Muslims from Arabia, Iran, Iraq, Turkey and other countries settled in Jerusalem. आणि त्यांनी त्यांचे देव धर्माचे मोठमोठे मंदिरे बांधून यरुशलेम ही पुन्हा अमंगळ कृत्याने भरून टाकलेली आहे. And they have built great temple of their gods, filling Jerusalem with abomination again. हे सर्वजण जणू काही यरुशलेम पायाखाली तुडवत आहे. All of these are it were trampling Jerusalem underfoot. नाना प्रकारच्या प्राचीन त्यांच्या देव देवी यांची पूजा करून By worshipping their various Asian gods and goddesses, सलमोन राजा व आहाब राजा आणि इस्रायलामध्ये जे भ्रष्ट राजे होऊन गेले, King Solomon, King Ahab and corrupted king in Israel became. त्यांच्यासारखे दुष्ट कृत्य सध्या जे ख्रिस्ती म्हणून घेणारे चर्चेस चालवित आहेत. Similarly, evil deeds are being perpetrated by those who call themselves Christian today. ते हे दुष्ट कृत्य सध्या यरुशलेम मध्ये करीत आहे. They are doing these evil deeds currently in Jerusalem. त्या चर्चच्या मंडळांचा येशू मसीहाबरोबर कोणताही संबंध नाही. Those churches have no connection with Yeshua the Messiah. तर त्यांच्या पूजेमधील ते बाल देवत, सूर्यदेव, तम्मूज देव, So in their worship, they worship Baal god, sun god, Tammuz god, आकाशवाणी देवी, अशुराची इस्टर देवी, अष्टोरोत देवी, जुपिटर, heaven queen goddess, Assyrian goddess, Ishtar Asteroid gods, Ash- Jupiter. अशा अनेक विधर्मी देवी त्यांची पूजा करतात. And many other pagan gods and goddesses. वास्तविक तोरामध्ये स्पष्ट यावे अदोनाय ते मूर्ती किंवा त्याची प्रतिमा किंवा पुतळा करण्यास संपूर्णपणे मनाई केलेली असताना देखील In fact, even through the Torah clearly states the Yahweh Adon absolutely forbid making idol or image or status of him. काही यहुदी व इस्रायली Some Jewish and Israelis आणि अनेक ख्रिस्ती म्हणून घेणारे लोक आज्ञाभंगाचे पाप करीत आहेत. and many so-called Christians continue to commit sin of disobedience. यरुशलेमेमधील लोकांनी खालील दिलेल्या आज्ञाभंग केलेले आहेत हे पाहायला मिळते. The people of Jerusalem have violated the commandment given below. This can be seen. यासो तुम्ही आपणास फार सांभाळा, कारण यावे अदोनाय होरेबात अग्नीमधून तुम्हाशी बोलला, त्या दिवशी तुम्ही काही आकार प्रतिमा पाहिली नाही. Take ye therefore good heed unto yourself, for you saw no manner similitude on day that Yahweh Adon spake unto him hereof out of the midst of fire. तर तुम्ही सांभाळा, नाही तर कदाचित तुम्ही आपणास बिघडवायला आणि आपणासाठी कोरी मूर्ती, कोणत्याही मूर्तीची प्रतिमा, पुरुषाची किंवा स्त्रीची प्रतिमा कराल. Lest you corrupt yourself and make you graven image, the similitude of any figure of likeness, male or female. पृथ्वीवरील असलेल्या कोणत्याही पशुची प्रतिमा, आकाशात उडणाऱ्या कोणत्याही पंख असलेल्या पक्ष्याची प्रतिमा कराल. The likeness of any beast that is on the earth, the likeness of any winged fowl that fleeth in the air. भूमीवरील सरपटणाऱ्या कोणत्याही प्राण्यांची प्रतिमा, पृथ्वीच्या खालील पाण्यात असलेल्या कोणत्याही माशाची प्रतिमा कराल. The likeness of anything that creepeth on the ground, the likeness of any fish that is in the water beneath the earth. आणि कदाचित तू आपले डोळे वर आकाशाकडे लावशील
आणि जेव्हा तू सूर्य व चंद्र व तारे म्हणजे आकाशातील सगळे सेना पाहशील, and at least thou lift up these eyes unto heaven, and when they sees the sun and the moon and the star, even all the host of heaven, तेव्हा तू भलतीकडे ओढाला जाऊन त्यांची जे काही की भजन पूजन करशील आणि त्यांची सेवा करशील. shouldn't be driven to worship them and serve them, which the Yahweh Adon the Elohim has divided unto all nation under the whole heaven. यावे अदोनाई तुझ्या एलोहिम याने ते सर्व आकाशाखालच्या सर्व लोकांना वाटून दिलेले आहेत. अनुवाद 4 अध्याय 15 ते 19. Deuteronomy chapter 4 verses 5 to 19 says, आणि एलोहिम ही सर्व वचने बोलला. तो म्हणाला, and Elohim spake all these words saying, ज्यात तुला मिस्र देशातून दास्याच्या ग्रहातून काढून आणले, तो मी यावे अदोनाई तुझा एलोहिम आहे. I am the Yahweh Adonai and the Elohim which have brought thee out of the land of Egypt, out of the house of bondage. माझ्या समोर तुला दुसरे देव नसोत. Thou shalt have no other God before me. तू आपणा अर्पणासाठी कोरी मूर्ती करू नको. Thou shalt not make unto thee any grave image. आणि जे वरती आकाशात अथवा जे खाली पृथ्वीत अथवा जे पृथ्वीच्या खाली पाण्यात आहेत त्यांची प्रतिमा करू नको. Or any likeness of any things that in heaven above or the earth beneath or that water under the earth. तू त्यांच्या पाया पडू नको आणि त्यांची सेवा करू नको, कारण मी यावे अदोनाई तुझा एलोहिम अवेशी एलोहिम आहे. Or any likeness of things that is in heaven. Thou shalt not bow down thyself to them, nor serve them, for Yahweh Adon, the Elohim, I am jealous of Elohim. माझा द्वेष करणाऱ्यांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर बापाच्या अन्यायाने शासन लोकांवर घालणार. Visiting the iniquity of father upon the children unto the third and the fourth generation of them that they hate me. निर्गम 20 अध्याय 1 ते 6 वचन. Exodus chapter 20 verses 1 to 6 says, जिथे येशू मसीहाचा जन्म झाला, where Yeshua the Messiah was born, जिथे त्याचे अद्भुत कृत्य केले, where he performed miracle, जिथे त्याला वधू समोर केले where he was crucified, व मरण पावलं ज्या कबरेमध्ये ठेवले, and where he was buried after his death, जिथून तो त्याने स्वर्गारोहण केले, from where he ascended to heaven. त्या सर्व ठिकाणी या परराष्ट्रीय ख्रिस्ती चर्चेसने स्वतःचे चर्चेस म्हणजे मंदिरे बांधून, in all those places those pagan Christian churches have built their own churches, that is temple, त्या चर्च मध्ये त्यांचे देवीची प्रतिमा ठेवून, and places images of their gods and goddesses in those churches, मूर्ती पूजा तेथील जे काही सर्वीकडे करून घेत आहे, forcing everyone there to worship idols. त्याचप्रमाणे मुस्लिमांनी देखील त्यांच्या देवांची मोठमोठी मशिदे म्हणजे मंदिरे बांधून तिथे देखील जे काही की ती पूजा करीत आहेत. Similarly, Muslims have also built large mosques or temples of their God and worshipping him there too. त्याचप्रमाणे येशू मसीहाचे जे शिष्य होते त्यांना त्यांनी जीवे मारून, similarly those who were disciples of Yeshua the Messiah, they killed them. नंतर त्यांचे पुतळे त्यांच्या चर्च मध्ये लावून त्याची ते पूजा करीत आहे. Then they put their statues in their churches and he is worshipping him. यरुशलेम हे त्यांच्या सत्तेमध्ये ठेवल्यामुळे त्या यरुशलेमवर अधिकार व सत्ता गाजवित आहे. Because Jerusalem is placed under their control and they exercise authority and power over it. अर्थात ते सर्व अमंगळ कृत्य करून ती भ्रष्ट करून, of course by doing all the filthy and by corrupting it, आपल्या पायाखाली यरुशलेम तुडवीत आहे. they are trampling Jerusalem under their feet. सुरुवातीच्या पानावर यरुशलेमचा नकाशा दाखवलेला आहे. A map of Jerusalem is shown on the opening page. त्यामधून आपल्याला सहज समजून येईल की from that we can easily understand that तेथे त्यांनी त्यांचे मोठमोठे चर्चेस बांधलेले आहे. they have built big churches over there. व मुस्लिमांनी देखील तेथे मशिदी बांधलेल्या आहेत. and the Muslim have also built mosques here. ते सर्व नकाशामध्ये पाहास मिळते. all this can be on the map. वास्तविक कृपेच्या काळामध्ये इस्रायलच्या लोकांकरिता प्रार्थना मंदिर म्हणून यरुशलेम हे देण्याबाबत अदोनाई एलोहिमची पूर्वनियोजित योजना नव्हती. In fact, Adonai Elohim had no prior plan to provide Jerusalem as a house of prayer for the people of Israel during the time of grace.
हे योहानाने त्याच्या शुभवर्तमानामधील ही बाब स्पष्ट दाखवलेली होती. This matter was clearly shown by the John in his gospel. हे येशू मसीहा व शमरोनी स्त्री यांच्या संभाषणामध्ये स्पष्ट केलेले आहे. This I made clear in the conversation between Yeshua the Messiah and Samaritan woman. त्याचप्रमाणे भविष्य काळामधील देखील इस्रायल लोकांना यरुशलेम हे प्रार्थनेचं स्थळ राहणार नाही. Likewise, in the future, Jerusalem will no longer be place of prayer for the people of Israel. येशू मसीहा तिला म्हणाला, Yeshua said unto her, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेममध्येही करणार नाही, अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. Woman, believe me, the honor cometh when you shall neither in the mountain nor yet Jerusalem worship the Father. योहान 4:21 वचन. John chapter 4 verses 21. अर्थात इस्रायल लोकांकरिता यरुशलेम मंदिर हे प्रार्थना करण्याकरिता ठेवलेले नाही. Of course, the temple in Jerusalem was not built for the Israelis to pray. जरी भविष्यामध्ये खोटा मसीहा हे महासंकट काळामधील पुन्हा यरुशलेम मंदिर बांधेल, Even if the future, the false Messiah during the great tribulation will rebuild the temple in Jerusalem. परंतु ते अदोनाई एलोहिम करिता नसून स्वतः करिता ते मंदिर तो बांधेल. But he will build the temple not for the Adonai Elohim, but for himself. आणि येशू मसीहाच ते महासंकट काळाच्या शेवटी या पृथ्वीच्या बरोबर ते मंदिर देखील तो नष्ट करून टाकेल. And Yeshua the Messiah himself will destroy the temple along with the earth at the end of the great tribulation period. कारण आता फक्त आध्यात्मिक जे मंदिर एस्केल संदेशाने भविष्य केलेले आहे, For now only the spiritual temple prophesied by the prophet Ezekiel. तेच मसीहाचे 1000 वर्षाच्या त्या पवित्र जनांकरिता नेमून ठेवलेले आहे. This is what the reserve for his sent during the 1000 years of Messiah. हे पवित्र शास्त्र लेखामध्ये स्पष्ट पाहावयास मिळते. This is clearly seen in the Holy Scripture. आणि महासंकट काळाच्या शेवट होईपर्यंत परराष्ट्रीय हे यरुशलेम नगर पायाखाली तुडवतील. And the Gentiles will trample the city of Jerusalem underfoot until the end of the great tribulation period. व त्यावर आपली सत्ता गाजवतील. And they will rule over it. आता हे परराष्ट्रीय कोण कोण आहे? Who are these Gentiles now? की जे यरुशलेम सत्ता गाजवित असून That rule over Jerusalem. त्यांच्या मूर्तीपूजेच्या सर्व गोष्टी सध्या यरुशलेम मध्ये असलेल्या त्यांच्या चर्च मध्ये सुरू आहे. All of their idolatry is currently taking place in their churches in Jerusalem. यामध्ये ते जुन्या साम्राज्यवादी देशातील आहे. In this, it is old imperialistic country. त्यामध्ये मुस्लिम साम्राज्यवादी, ग्रीक साम्राज्यवादी, रोमन साम्राज्यवादी, It is include Muslim imperialist, Greek imperialist, Roman imperialist, आफ्रिकन व मिसर साम्राज्यवादी, युरोपियन मधील देशातील साम्राज्यवादी, African and Egyptian imperialist from countries in Europe. या सर्व मूर्तीपूजेचे चर्चेस यरुशलेम मध्ये असून All these idolatry churches are in Jerusalem. त्यांच्या संप्रदायानुसार ते सध्या देखील चालत आहे. And they are still functioning according to their sects. अर्थात यरुशलेम सध्या मूर्तीपूजेच्या द्वारे आध्यात्मिकतेमध्ये अमंग व भ्रष्ट व अशुद्ध आणि अपवित्र करून टाकलेली आहे. Of course, Jerusalem is currently cast down by idolatry, spiritually speaking, filthy and corrupt and uncleanly and impure. यामध्ये सर्वात जास्ती चर्चेस हे रोमन कॅथलिक यांची आहे. The largest number of these churches are Roman Catholic. आणि प्रकटीकरण 17व्या अध्यायामध्ये तिला कलवंती म्हणजे वेश्या म्हणून दाखवलेले आहे. And in the Revelation chapter 17, she is depicted as a prostitute, a great whore. तो जो खोटा मसीहा आणि मसीहा विरोधी तिला लुटून तिचे अग्नीने नाश करून टाकणार आहे. The false Messiah or anti-Messiah will plunder her and destroy her with fire. आणि म्हणून इस्रायल लोकांकरिता यरुशलेम मध्ये प्रार्थना मंदिर ठेवलेले नाही. And so there is no temple of prayer in Jerusalem for the people of Israel. त्याचप्रमाणे या सर्व परराष्ट्रीयांच्या चर्चेस मध्ये यहुदी व इस्रायल अनेक लोक चर्चचे सभासद आहेत. Similarly, in all Gentile churches, many Jewish and Israelis are member of the churches. त्या साम्राज्यवाद्यांच्या संप्रदायानुसार सर्व त्यांचे धार्मिक विधी व मूर्तीपूजा ते करतात. According to their sects of their empire, and they perform all their religion rituals and idol worship. ज्या काही रोमन व ग्रीक लोकांच्या जुन्या देव देवी यांची फक्त नावे बदलून The ancient god and goddesses of the Roman and Greek, whose name are simply changed. मोठ्या प्रमाणात मूर्तीपूजा हे
काही यरूशलेम व इस्रायल लोक करीत आहेत. But some of the people of Jerusalem and Israel are still worshipping idol on the large scale. सध्या त्यांच्याकडे पाहिल्यावर जुन्या करारात दाखवलेल्या त्या इस्रायल लोकांच्या वाडवडिलांची आठवण होते. When we look at them, now we are reminded of the annexures of Israelis depicted in the Old Testament. जी काही पापे त्यांनी यावे अदोनाय समोर केलेली होती, Whatever sin they committed before the Yahweh Adon, त्यांची आठवण परत येते. they will be remembered. अनेक ख्रिस्ती म्हणून घेणारे इस्रायल व यहुदी लोक त्या यावे अदोनाय विरुद्ध पाप करीत आहेत. Many of the so-called Christians, the Israelis and Jews were sinning against the Yahweh Adon, त्या सर्वांचा तो नाश करून टाकेल. who will destroy them. त्या बाबतीत असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे हे आपणा शास्त्रलेखक व संदेशांच्या पुस्तकातील वचनामधील पाहायला मिळतील. You will find answer to many questions about the scripture and in the words of prophets. हे विसरून चालणार नाही की Must be not forgotten that आता भविष्य काळामधील सैतान त्याची राजधानी व त्याचे सिंहासन हे यरूशलेम मंदिरामध्येच करणार आहे. now and in the future Satan will make his capital and his throne in Jerusalem. हे दोन मुख्य प्रश्न आपल्या समोर आहे. This is our two main question before us. एक, आध्यात्मिकतेमध्ये कोणकोणत्या परराष्ट्रांची सत्ता यरूशलेमवर असून One, who among the spiritual nation is ruling over Jerusalem? ते यरूशलेम पायाखाली तुडवीत आहे. Is it trampling Jerusalem underfoot? दोन, आध्यात्मिकतेमध्ये यरूशलेम येथील इस्रायलातील अनेक लोकांना फसवून त्यांच्याकडून मूर्तीपूजा कोण करून घेत आहेत? Two, in the spiritual realm, who is dividing many people of Israel and making them worship idol? याचे उत्तर आपणास पवित्र शास्त्रलेखात असलेले भविष्यवचनानुसार वर्तमान काळात घडत असलेल्या घटनेचा इतिहास हे स्पष्टपणे दाखवत आहे. The answer to this clearly shown by the prophecies in the Holy Scripture and the history of events taking place in present day. जेव्हा मूळ सत्यतेच्या द्वारे या सर्व घटनेचा शोध करू, When we explore all these events through the original truth, तेव्हाच आपणाला जी सध्या यरूशलेम मधील सत्य वस्तुस्थिती ही प्रकट होईल. then the truth reality of what is happening Jerusalem will be revealed to us. आणि म्हणून हे सत्य यावे अदोनाईच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रकट केले. And so this truth was revealed by the Holy Spirit of Yahweh Adon. Since then, तेव्हापासून इस्रायल व यरूशलेम पाहण्याकरिता इच्छा झालेली नाही. I have had no desire to see Israel and Jerusalem. यरूशलेम मधील चर्च मध्ये ज्या काही विधर्मी लोकांची देवी यांच्या मूर्त्या आहेत, In the church of the Jerusalem, which have idol of the god and goddesses of some pagan people, त्याचप्रमाणे आमच्या देशात देखील चर्चेस मध्ये विधर्म्यांचे देव व देवी यांच्या मूर्त्या आहेत. similarly in our country, to their idol of pagan god and goddesses in the churches. या सर्व मूर्ती पूजेपासून दूर राहू. Let us stay away from his idolatry. तेव्हा तो अदोनाय एलोहिम अब्बा आमचा त्याचे मुलं म्हणून तो स्वीकार करेल. Only then will Adonai Elohim Abba accept us as his children. जर आम्ही किंवा इस्रायल लोक व यरूशलेम मधील लोक या मूर्ती पूजापासून दूर राहिले नाही, If we are the people of the Israel and Jerusalem do not abstain from his idolatry, तर सर्वांचा नाश हा अटळ आहे. then the destruction of all the invisible. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. Then the destruction of all invisible. म्हणून येशू मसीहाने देखील सांगितलेले की यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. The message and verses in this video are warning you of awareness. या व्हिडिओ मधील संदेश वचने आपणास जागृतीचे इशारे देत आहेत. This message and verse in this video are warning you of awareness. सावध राहा व आपल्या आत्म्याचा बचाव त्या यावे अदोनाय अब्बाने नेमून ठेवलेल्या समयामध्येच करा. Be alert and rescue your spirit. He is the appointed time of Yahweh Adon Abba. जर तो आपल्या आत्म्याला त्याच्यामधील सार्वकालिक जीवन देईल, Surely he will give his spirit external life within him. तो आपला उद्धार करेल. He will save us. हा व्हिडिओ ओरिजिनल बायबल होली वर्ड तर्फे प्रसारित करण्यात आला. This video was published by Original Bible Holy Words. आपणास या व्हिडिओच्या द्वारे योग्य व सत्य ज्ञान प्राप्त झाले. If you have gained correct and truthful knowledge तर through this video, तर हा व्हिडिओ लाईक व सबस्क्राईब करावा then please like and subscribe of this video. व हे सत्य ज्ञान आपण इतरांना द्यावे.
and we should share the true knowledge to others. जे अदोनाय एलोहिम कडून आलेले आहेत ते आपण स्वीकारू We will accept what comes from Adonai Elohim व स्वतःला शुद्ध व पवित्र व निर्दोष असे येशूवा मसीहामध्ये राखून and to present ourselves pure and wholly blameless in Yeshua the Messiah. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या परम पवित्र सानिध्यामध्ये राहू. Through His Holy Spirit may we dwell in the most holy presence. Amen. आमेन आमेन. यरूशलेमीच्या शांतीसाठी प्रार्थना करा, तुला प्रिय असणारे कल्याण पावतील. Pray for the peace of Jerusalem, they shall prosper that love thee. स्तोत्र संहिता 122:6. Psalm chapter 122 verses 6. आमेन आमेन आमेन.